आहे. इफिसकरास पत्र त्याचा 14 वचनामध्ये म्हटलेलं आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. बोला हालेलुया. मेलेल्यातून उठायची गरज आहे मंडळीतल्या अनेक लोकांना. या सार्दिस मंडळीतल्या परिस्थितीकडे प्रभूने बघितलेलं आहे की तू जिवंत आहे असं म्हणतात, पण तू मेलेला आहेस. माझ्या प्रियांनो, या मंडळीमध्ये असे काही लोक होते ते जिवंत होते. कोटावर बोलण्यासारखे थोडकेच या मंडळीमध्ये जिवंत लोक होते, पण काही परिस्थिती अशी झाली होती की काही लोक मेल्यात जमा होते. माझ्या प्रियांनो, मंडळीतल्या प्रत्येकांनो मी तुम्हाला सांगतो, मेलेल्यामधून उठा. हालेलुया म्हणा. मेलेल्यामधून काय करा? उठा. म्हणजे तुमच्यावर ख्रिस्ताचा प्रकाश पडेल, म्हणजे तुमच्यावर देवाचा गौरव येईल, म्हणजे तुमच्यावर देवाचा आत्मा येईल. म्हणजे देवाचा आत्मा ज्यावेळेस तुमच्यावर येईल त्यावेळेस तुमच्यातला मेलेलापणा दूर होईल, ख्रिस्ताचं जीवन तुमच्यामध्ये येईल. आणि प्रभू येशूने म्हटलेलं आहे, प्रभू येशूने म्हटलेलं आहे की जे देवावर विश्वास ठेवत नाहीत, जे प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवत नाहीत, जे पश्चातापाचं जीवन जगत नाहीत, ते मेल्यात जमा आहेत. ते कशा जमा आहेत? मेलेल्या जमा आहेत. हालेलुया. आज माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी जगत असताना, ख्रिस्ती हे नाव आहे, मंडळीमध्ये जातो, चर्चला जातो, प्रार्थना करतो, पण लक्षात घ्या, मला तुम्हाला सांगायचं आहे की विश्वासाचं जीवन व्यवस्थित नाही, पश्चातापी जीवन व्यवस्थित नाही, बायबल वाचन नाही, प्रार्थना नाही, भक्ती नाही, तर माझ्या प्रियांनो तुमचं जीवन मेल्यात जमा आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला स्वतःला मेलेल्यातून स्वतःला उठवायचं आहे आणि स्वतःला सावरायचं आहे. पुन्हा प्रार्थनेमध्ये चालायचं आहे, पुन्हा विश्वासामध्ये चालायचं आहे, पुन्हा देवाचं वचन सांगतं त्याप्रमाणे जीवन जगायचं आहे. तरच तुम्हाला माझ्या प्रियांनो परमेश्वर जीवनाच्या सार्वकालिक जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव पण ठेवून राहील आणि तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये तुमचं नाव फिक्स राहील. म्हणा हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. जे देवाच्या नजरेमध्ये मेलेले आहेत ते स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाहीत, पण जे देवाच्या नजरेमध्ये जिवंत आहे, देवाच्या नजरेमध्ये आध्यात्मिकरित्या जिवंत आहे, जरी ते शरीराने मेले पण ते स्वर्गामध्ये जिवंतच राहणार आहेत. लक्षात घ्या. म्हणा हालेलुया. स्वर्गामध्ये ते काय राहणार आहे? जिवंतच राहणार आहेत. पण प्रभूच्या नजरेमध्ये पृथ्वीवर असताना आम्ही जिवंत असलं पाहिजे, आमच्यामध्ये जिवंतपणा असला पाहिजे. असं म्हणतात की दवाखान्यात सुद्धा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर इलाज होऊ शकतो. जिवंतपणा त्याच्या माणसामध्ये नसला तर त्याच्यावरचा उपचार, त्याच्यावर त्याला देणारे सर्व प्रकारचे इंजेक्शन, त्याला देणारे सगळे डोस, त्याला देणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या काहीच उपयोगाच्या नसतात ज्यावेळेस तो मरण पावला. पण ज्यावेळेस तो जिवंत असतो त्याच्या प्रत्येक शरीरामध्ये इंजेक्शन म्हणा, डोस म्हणा, जे काय आहेत ते तोपर्यंत उपयोगात येतात. पण ज्यावेळेस मेल्यानंतर त्याला कुठलेही डोस द्या, त्याला कुठल्याही प्रकारचं काय करा, तर त्याला ते उपयोगाचं नसतं. म्हणून मेलं का माणूस ते काय करतात, दवाखान्यामधले मेलं का लगेच आता काही करू शकत नाही, आता इलाज बी नाही, काहीच नाही, का आता घेऊन जावं. हालेलुया म्हणा. म्हणून माझ्या प्रियांनो, मेलेलं जीवन देवासाठी उपयोगाचं नाहीये, मेलेली मंडळी देवासाठी उपयोगाची नाहीये. ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये एखादी व्यक्ती मरतो त्यावेळेस काहीच उपयोग त्याच्यावर होत नाही, काही त्याच्यावर उपाय होत नाही, सलाईन सुद्धा चालत नाही. हालेलुया. सलाईन चालते का? मशीन चालतात का? त्या सगळं मशीन बंद दाखवतं का? उपयोग होत नाही, आता सगळं बंद झालेलं आहे. तशा प्रकारे मंडळी जी मेलेली आहे आणि जर मंडळीची अवस्था मेल्यासारखी असेल तर ते काहीच उपयोगाचं नाही देवाच्या राज्यासाठी त्या मंडळीचा. प्रेज लॉर्ड. काहीच उपयोगाचं नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू म्हणत आहे, तू जिवंत आहे असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. काय आहे? बोला प्रेज लॉर्ड. काय आहेस तू?
मेलेला आहेस असं म्हणत आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे बघूया. मग आता प्रभू या ठिकाणी सल्ला देत आहे. प्रभू येशू या ठिकाणी काय गोष्टी सांगत आहे. पहिली गोष्ट सल्ला सांगत असताना काय केलं पाहिजे. आता हालेलुया, काय केलं पाहिजे प्रभू या दुसऱ्या वचनामध्ये सांगत आहे. सार्दिस जागृत हो म्हणत आहे. पहिली गोष्ट काय हो, जागृत हो. आता मेलेल्यातून उठा. यशाचा ग्रंथ 60वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे येत आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. उठायचंय, मेलेल्यातून उठायचंय. पुन्हा एकदा पश्चातापी जीवन जगायला सुरुवात करायचं आहे. पुन्हा एकदा प्रार्थना करायचं जीवन सुरू करायचं आहे. विश्वासाचं जीवन सुरू करायचं आहे. हालेलुया. पहिली गोष्ट प्रभू सांगत आहे या मंडळीला आणि आपल्या सर्वांना, जागृत व्हा. काय व्हा, जागृत व्हा. जो जागृत नाही, जो जिवंतपणा टिकून ठेवत नाही, ज्यावेळेस तो प्रभू येईल त्यावेळेस तो जागृत असेल, जिवंतपणा असेल, आध्यात्मिकतेमध्ये जिवंतपणा असेल, तर तो स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार. म्हणा हालेलुया. जागृतच नाही, झोपलेला आहे. प्रभू ज्यावेळेस येईल देवदूत येईल. जो मेलेला आहे आणि शरीराने जरी मेला तर परत उठेल का तो? ऑलरेडी जो मेलेला आहे जीवन जगत आहे, मेलेला जीवन जगत आहे. प्रार्थनेचं जीवन नाही, विश्वासाचं जीवन नाही, पण मेलेला जीवन जगत आहे. मग शरीराने जरी मेल्यानंतर तो पुन्हा ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस तो उठल का? जिवंतपणा पृथ्वीवर असताना जिवंतपणा नाही. जिवंत आहे पण मेल्याच जमा आहे. काय काय म्हणतात ना, असून मेल्यासारखं. काय म्हणतात, आहे पण असून मेल्यासारखं आहे. काय सुद्धा उपयोग नाही. हालेलुया म्हणा. एक पिक्चर बघितलं मी. एक पिक्चर म्हणजे फोटो. काय फोटोमध्ये एक पिक्चर आहे. एक माणूस कडला असं बसलेला आहे निराशपणे, आणि त्याच्या गाडीमध्ये भरपूर टायर भरलेले आहेत. त्याच्या गाडीमध्ये काय भरपूर टायर भरलेले आहेत, पण त्याच्या मागच्या गाडीत टायर काय झालेला आहे, खराब झालेला आहे. आणि टायर तर भरपूर आहेत त्याच्या गाडीत, पण एक पण कामाचा नाही. हालेलुया, बोला प्रेज लॉर्ड. गाडीत टायर भरपूर आहेत, भरपूर फुल आहे, आणि त्याची गाडीचा टायर खराब झाला आहे. आणि टायर भरपूर आहेत पण ते टायर कसे बिनकामी, मेल्याच जमा. हालेलुया. आणि मग टायर त्याला पाहिजे पण तो आता बसलाय. अशी अवस्था आहे. काय काय असून नसल्यासारखं, असून मेल्या जमा. बोला हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, प्रभू म्हणत आहे, जर तुम्हाला प्रभूच्या राज्यासाठी उपयोगी ठरायचं आहे, जर तुम्हाला परमेश्वराच्या राज्यासाठी तुम्हाला उपयोगात यायचं आहे, तर जागृत व्हा. काय व्हा, जागृत व्हा. जागृत होणं गरजेचं आहे. जागृती की ज्वाला जलने दो गाणं आहे नाही का. जागृती की ज्वाला जलने दो, ज्वाला से ज्वाला सुलझने दो. प्रेज लॉर्ड. एक जळलेला चांगला जळजळीत कोळसा इतर कोळशांना जळजळीत करतो. प्रेज लॉर्ड. पण कोळसाच एक पण जळलेला नाही, काहीच जळलेला नाही, तो कुणालाही पेटवू शकत नाही. मला हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, मंडळीची एक जबाबदारी, मंडळी ख्रिस्तामध्ये जिवंत असली पाहिजे. मला हालेलुया. ख्रिस्ताचा जीवनपणा, ख्रिस्ताचं जीवन त्या मंडळीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. मंडळीमध्ये जागृत होणं गरजेचं आहे. मंडळी झोपलेली नाही पाहिजे. मंडळीतलं कार्य, मंडळीची सेवा, सगळ्या गोष्टीमध्ये मंडळीचं झोपलेलं आळसाने नसलं पाहिजे, तर जागृतपणा मंडळीमध्ये पाहिजे. हालेलुया. बोला हालेलुया. पण या मंडळीमध्ये अशा प्रकारचे मेल्यात जमा लोक होते, आहेत पण मेलेल्या जमा. हालेलुया. ते काय देवाच्या राज्यासाठी उपयोगाचे नाही, काय देवाच्या राज्यासाठी त्यांचं पात्र उपयोगाचं नाही. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट जागृत हो. दुसरी गोष्ट सांगत आहे प्रभू,
जे मरणाच्या पथास लागले आहे ते सावरून धर. हालेलुया म्हणा. जे नाश होणार आहे, जे वाहून जाणार आहे, जसं पूर आला वाहून चालले तर हातात आहे त्याला धर. वाहून नाश करू नको, सावरून धर, पकडून ठेव. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. जे नाश होणार आहे पण ते तुमच्या हातात आहे, नाश न होऊ देणं. तुमच्या हातामध्ये सावरून धरणं. तुमच्या हातामध्ये तुमचं जीवन नाश होऊ नये म्हणून सावरून धरणं. तुमच्या हातामध्ये की जे मरणास तुमचं जीवन चाललेलं आहे, नाश होत पतन होत चाललेलं आहे, तर ते सावरून धरणं हे तुमचं काम आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. तुमचं आपल्या स्वतःची जबाबदारी आहे ती सावरून धरणं. देवा बघ, देवा सावरून. देव म्हणतो तुला सावरून धरायचं आहे. म्हणा हालेलुया. तुला सावरून धरायचं आहे, तुला पाय नीट टाकायचा आहे, तुला चुकीच्या मार्गातनं पाय बाहेर काढायचा आहे आणि योग्य मार्गात पाऊल टाकायचं आहे. इकडं नाशाचा मार्ग आहे, पण नाशाच्या मार्गाकडनं पाऊल काढायचं बाहेर आणि जीवनाच्या मार्गाकडं, चांगल्या मार्गाकडे पाऊल टाकायचं आहे. हे माझ्या प्रियानं तुम्ही समजून घ्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रभू म्हणत आहे जे मरणाच्या पथास लागले आहे ते सावरून धर. Yes, amen. Praise Lord. तिसरं म्हणत आहे प्रभू, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाही. देवाच्या नजरेमध्ये हो, असे म्हटले मी. तुमचं काम, तुमची सेवा, तुमची प्रार्थना, तुमचं प्रत्येक भक्तीचं जीवन देवाच्या नजरेमध्ये परिपूर्णच असलं पाहिजे. म्हणा प्रेज लॉर्ड. अर्धवट नसलं पाहिजे. आमेन. देवाच्या नजरेमधलं काम जे आमचं आहे ते देवाच्या दृष्टीने पूर्ण असं पाहिजे. देवाच्या नजरेमध्ये ते काम पूर्ण असणार पाहिजे. ते देवाच्या नजरेमध्ये परिपूर्णतेचं पाहिजे. माणसाच्या नजरेमध्ये कसंही असू द्या. मला प्रथम देवाच्या नजरेमध्ये परिपूर्णतेचं काम करायचं आहे. भक्तीचं जीवन जगायचं आहे. हालेलुया. विश्वासाचं जीवन जगायचं आहे. मला की हालेलुया. बोला ना प्रेज लॉर्ड. अर्धवट कुठलंही काम देवाच्या नजरेमध्ये ते पण बेलाचं आहे, बिनकाम आहे. मला हालेलुया. अर्धवट काम करणं, कुठलंही काम करणं, झाडू मारायचं पण अर्धच झाडू मारायचं, अर्धच झाडू मारायचं. घराचं झाडू मारलं पण कसं मारलं, अर्धच. नांगरायचं पण अर्धच, पेरणी अर्धीच, पाणी अर्ध, म्हणजे अपूर्ण 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 अपूर्ण. पण मी तुम्हाला सांगतो देवाच्या नजरेमध्ये अपूर्ण म्हणजे काय माहिती आहे का? ख्रिस्ताविना जीवन म्हणजे अपूर्ण. म्हणा की हालेलुया. बोला ना प्रेज लॉर्ड. सगळेजण म्हणा हालेलुया. ख्रिस्ताविना जीवन अपूर्ण आहे आणि ख्रिस्तामध्ये जीवन परिपूर्ण आहे. आमेन म्हणा. हालेलुया. ख्रिस्ताविना जीवन अपूर्ण आहे, व्यर्थ आहे, पण ख्रिस्तामधलं जीवन, ख्रिस्त येशू बरोबरचं जीवन हे परिपूर्ण आहे. आमेन म्हणा. म्हणा आमेन. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणत आहे की तुझ्या जे काम आहे माझ्या नजरेमध्ये अपूर्ण आहेत बाबा. हालेलुया म्हणा. अर्धवट काम, अर्धा बिझनेस काम करायचं, कुठलं एखादं काम करायचं, कामाला गेलाय, कामाला लागलाय आणि काम करायचं, अर्धवटच काम केलं तर ते चांगलं आहे का? कोणतंही काम घ्या, अर्धवट काम करणारं जीवन नसलं पाहिजे. बोला ना प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. बोला ना हालेलुया. आणि चौथं जे आहे तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे, म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर. कसं स्वीकारले आणि ऐकलं त्याची काय कर? आठवण कर. आठवण करा. सुरुवातीला कसं येशूमध्ये तुम्ही स्वीकारलं, कसं येशूमध्ये आला, काय उल्हास होता, काय प्रार्थनेचं जीवन होतं. अशा प्रकारचं प्रार्थनेसाठी आनंद उड्या मारून बोला ख्रिस्त महाराज की जय म्हणायचं, आनंद करायचा, आभारी आभारी. हालेलुया.
कसं प्रभूचं वचन ऐकायचं, कसं उल्हास होता, कसं प्रभूसाठी उत्साह होता, या सर्व गोष्टी आठवण करा आणि ते जतन करून ठेव. पुन्हा तेच करा. आमेन. बोला ना हालेलुया. ते आठवण करा. स्वीकारलं कसं तुम्ही, आठवण करा का सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या कसं प्रभूसाठी करत होता, कसे प्रार्थनेचं जीवन जगत होता, कसं प्रभूसाठी जे काही नाही ते त्याग करत होता. हालेलुया. कसं जे जे नाही ते प्रभूसाठी त्याग करत होता. पण आता माझ्या प्रियांनो लक्षात घ्या, ते प्रभू म्हणत आहे जतन करून ठेवते. काय ठेव? जतन करून ठेवू. चांगल्या गोष्टी करणं. बघा लक्षात घ्या, प्रभूला माहिती आहे आम्ही काय कृत्य करतो, आम्ही कसे वागतो, काय करतो, हे सगळं प्रभूला माहिती आहे. म्हणा प्रभू येशूला माहिती आहे. म्हणा प्रभू येशूला माहिती आहे मी काय बोलतो, माझं बसणं, माझं उठणं, माझं काम, येशूला माहिती आहे. त्या प्रभूला तुम्ही काय करू, धोका देऊ शकत नाही. हालेलुया म्हणा. आणि म्हणून जतन करून ठेव. आणि काय कर? पश्चाताप कर. पश्चाताप ही महत्वाचा आहे. एकदा पश्चाताप केला म्हणून संपलं असं संपलं का? पश्चाताप नेहमी पाहिजे. पश्चातापाचं जीवन नेहमी पाहिजे. मला की आमेन. आणि तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईल. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. पण जो जागृत आहे त्याला आलेलं सुद्धा कळणार. मला काय हालेलुया. नाही काय काय झोपलेला असतो आणि घरात माणूस एखादा व्यक्ती घरात नाही, माणूस लांबून येतो किंवा बाहेर गेलेला असतो आणि झोपलेल्या व्यक्तीला काय कळतं का, कधी आले म्हणतात है ना, कळलंच नाही. पण जागृत जे असतो, जो जागा असतो कसं कळतं ना, 12 वाजता आली, 1 वाजता आली. बोला हालेलुया. नाही की नाही? झोपलेला कळतं का कधी आलं? तसं प्रभूच येणं आहे. मला प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो प्रभू म्हणत आहे जागृत हो. प्रभू म्हणत आहे पश्चाताप कर. काय कर? जिवंतपणा नाही म्हणून पश्चाताप करा. माझ्यामध्ये जिवंतपणा नाही म्हणून पश्चाताप करा. माझ्यामध्ये प्रार्थनेचं जीवन नाही म्हणून पश्चाताप करा. माझ्यामध्ये पुन्हा एकदा भक्तीचं जीवन नाही म्हणून पश्चाताप करा आणि पुन्हा सुरू करा. पश्चाताप करणं म्हणजे पहिले कृत्य करणं आहे. पश्चाताप करणं वाईट गोष्ट सोडणं, वाईटातनं पाय बाजूला काढणं आणि चांगल्या मार्गात पाऊल ठेवणं. मला हालेलुया. पुढे म्हटलेलं आहे 4थं वचन, तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळवली नाही अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहे, ते शुभ्र वस्त्र प्रदान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. बोला प्रेज लॉर्ड. अशी काही लोक या मंडळीमध्ये होते की त्यांनी आपलं वस्त्र जे आहे विटाळवली नाहीत. काय नाही? विटाळविली नाहीत. हालेलुया. वस्त्र विटाळली नाहीत. मला प्रेज लॉर्ड. सर्वजण मला हालेलुया. उधळ्या पुत्र ज्यावेळेस पित्याला सोडून गेला, उधळ्या पुत्र ज्यावेळेस आपल्या मनासारखं जीवन जगायला गेला, उधळ्या पुत्र ज्यावेळेस बाहेर देशामध्ये गेला, लक्षात घ्या जे नाही ते त्याचं लुटलं गेलं, जे नाही ते त्याचं नाश झालं, त्याचं जीवन सुद्धा एक मेल्यात जमा झालं आणि त्याचं जीवन सुद्धा आम्ही पाहतो की त्याच्या अंगावर वस्त्र सुद्धा पूर्णपणे फाटलेले विटाळलेले झाले. ज्यावेळेस तो पित्याकडे आला त्यावेळेस आम्ही पाहतो काय म्हटलं त्याला, हा माझा मुलगा मेला होता, आता मला काय झालं आहे, जिवंत सापडलेला आहे. ह्याला वस्त्र घाला. काय घाला? वस्त्र घाला. ज्यावेळेस तुम्ही पश्चातापी जीवन जगता, ज्यावेळेस तुम्ही जिवंतपणा आपल्या जीवनामध्ये ठेवता, त्यावेळेस तुम्ही त्या योग्यतेचे होता, तुम्ही शुभ्र वस्त्र परिधान करणारे होता. मला हालेलुया. शुभ्र वस्त्र परिधान, शुभ्र वस्त्र घालण्याची योग्यता तुम्हाला मिळते. आमेन म्हणा. म्हणा की हालेलुया. वस्त्र काय हो? वस्त्र घालण्याची तुम्हाला योग्यता मिळते. जो योग्य आहे त्यांनाच वस्त्र मिळते. तिथे काय म्हटलेलं आहे? ज्यांनी आपली वस्त्र विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सारथी येथे तुझ्याजवळ आहेत, ते शुभ्र वस्त्र प्रदान करून माझ्या बरोबर फिरतील. मला हालेलुया.
हालेलुया. कुठलेही वस्त्र घालून प्रभू बरोबर फिरता येत नाही, कसेही वस्त्र घालून प्रभू बरोबर फिरता येत नाही. ते अशा प्रकारचे वस्त्र पाहिजे, त्या वस्त्रामध्ये सुद्धा शुभ्रपणा, त्या वस्त्रामध्ये सुद्धा प्रभूचा गौरव पाहिजे. हालेलुया. म्हणून प्रभूचे लोक ते प्रभू येशूचे माणसं सुद्धा तशा प्रकारचे वस्त्र असतात त्यांचे, की जेणेकरून प्रभू त्यांच्याबरोबर येतो, ते प्रभू बरोबर राहतात आणि त्या वस्त्रामध्ये सुद्धा प्रभूचं गौरव होतं. मला की हालेलुया. म्हणून वस्त्राविषयी सुद्धा महत्वाचं आहे. वस्त्र शुभ्र वस्त्र असणं गरजेचं आहे. चांगले शुभ्र चमकदार वस्त्र घालणं गरजेचं आहे, कारण प्रभूने ते दिलेलं आहे. हे तर प्रभू म्हणतोय की ते माझ्या बरोबर फिरतील चांगले वस्त्र घालून, है ना, शुभ्र वस्त्र घालून माझ्या बरोबर फिरतील. आणि कारण तशी त्यांची काय आहे, योग्यता आहे. येशू मधल्या लोकांची योग्यता आहे. आमेन म्हणा. येशूमध्ये जे आहेत, येशूमध्ये जे प्रार्थनेचे जीवन जगतात, येशूमध्ये जे विश्वासाचं जीवन जगतात, येशूमध्ये जे पश्चातापाचं जीवन जगतात, प्रभूच्या राज्यामध्ये देवाच्या सेवेचं काम करतात, माझ्या प्रियांनो, ते येशूमध्ये योग्य आहे, येशूसाठी अनमोल आहे. ते शुभ्र वस्त्र, चांगले चांगले उत्तम वस्त्र घालण्यासाठी त्यांची योग्यता आहे. आमेन म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणा मी योग्यतेचा आहे. येशू ख्रिस्तामध्ये मला योग्यता मिळालेली आहे आणि मला शुभ्र वस्त्र भेटलेले आहे, आध्यात्मिक वस्त्र मला भेटलेले आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, प्रभूच्या नजरेमध्ये योग्यतेची व्हा. प्रभूने तुम्हाला योग्य ठरवण्यासाठी त्या वधस्तंभावर रक्त सांडलेलं आहे. तो प्रभूने तुम्हाला पवित्र करण्यासाठी त्या वधस्तंभावर रक्त सांडलेलं आहे. प्रभूने तुम्हाला शुभ्र वस्त्र मिळावे म्हणून तो वस्त्रहीन झालेला आहे. आमेन. मला की हालेलुया. त्यांनी त्याचे शुभ्र वस्त्र तुमच्यासाठी, नाही का, त्याचे वस्त्र काढण्यात आले तुम्हाला ते शुभ्र वस्त्र मिळावे म्हणून. आमेन. तुम्हाला प्रत्येकाला वस्त्र मिळावं. आम्ही वस्त्रहीन होतो, आम्ही नग्न अवस्थेत होतो, पण येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळं, येशूच्या रक्त सांडल्यामुळं, येशूने बलिदान झाल्यामुळं, येशू वस्त्रहीन झाल्यामुळं आम्हाला वस्त्र मिळाले आहे. आमेन. बोला ना प्रेज लॉर्ड. आम्हाला वस्त्र मिळालेले आहेत. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो या ठिकाणी की ती त्यांची योग्यता आहे. काय आहे त्यांची? काय आहे? योग्यता आहे. येशूमध्ये असल्यानंतर सगळ्यांची योग्यता आहे की त्यांनी चांगले कपडे, शुभ्र कपडे घालावे. कसे कपडे घालावे? मग तो कोणत्याही देशाचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणी काय असो, स्त्री असो, पुरुष असो, त्यांनी शुभ्र वस्त्र येशूमध्ये घातले पाहिजे. मला प्रेज लॉर्ड. म्हणून बाप्तिस्मा झाल्यानंतर काय कुठले वस्त्र घालतात माणसं? शुभ्र वस्त्र, पवित्रतेचे म्हणून जातात, पांढरे शुभ्र. हालेलुया म्हणा. पण आता देवाचे लोक स्टाईल घालतात, पण नेते माणसं शुभ्र घालतात, है ना. हालेलुया. उलट घडत चाललंय नाही का. ते मुख्यमंत्री जे नाही का, खासदार, आमदार, बघा त्यांचे शुभ्र वस्त्र असतात. काय असतात? पांढरे शुभ्र, है ना. आणि देवाचे स्टाईलिश असतात लोकांचे. हालेलुया. शुभ्र वस्त्र आम्ही घातलं पाहिजे. म्हणा की आमेन. योग्यतेची ती काय आहे त्यांची? देवाजवळ प्रार्थनेचं जीवन जगणारे, विश्वासाचं जीवन जगणारे, प्रार्थना करणारे, हे असे लोक आहेत की देवाच्या नजरेमध्ये योग्यतेचे आहे. आणि त्यांना परमेश्वर शुभ्र वस्त्र देतो. काय देतो? म्हणून माझ्या प्रियांनो, पुढं 5 वर्षांमध्ये म्हटलेलं आहे, तिथं पण प्रभूने आयोजन दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. आमेन. विजय मिळवणाऱ्याला शुभ्र वस्त्र आहे. जो पश्चाताप करतो त्यांनी पापावर, शैतानावर विजय मिळवलेला आहे. जो विश्वासाने जीवन जगतो तो मेलेल्यातून जिवंत झालेला आहे. आमेन म्हणा. जो विश्वासात जीवन जगत नाही, विश्वासाने चालत नाही, विश्वासाने बसणं उठणं करत नाही, आपली प्रार्थना म्हणा, सेवा म्हणा, जे काही विश्वासाने नाही, तर ते मेलेलाच आहे. हालेलुया. पण विश्वासाने आहे तर तो विजय मिळवणारा आहे. आणि जगातल्या सगळ्या गोष्टीवर विजय मिळवणारा तो तुमचा विश्वास आहे. आमेन म्हणा. हालेलुया. विश्वास आहे तुमचा विजय मिळवणारा. आणि म्हणून बायबल सांगतं की तुम्ही विश्वासाने विजय मिळवलेला असल्यामुळं
तुम्ही वस्त्र परिधान केलेले व्हाल. आमेन. विजय मिळवणाऱ्याला शुभ्र वस्त्र, पण जगात उलट आहे, मेलेल्यांना शुभ्र वस्त्र घालतात. हालेलुया म्हणा. पण मेलेल्यांना प्रभू म्हणतो उपयोगाचा नाही. जे जिवंतच आहे, जे येशूवर विश्वास ठेवतात, येशू म्हणतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आमेन. येशू म्हणतो पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. येशू म्हणतो माझा जो विश्वास ठेवतो तो जीवन मिळवतो, त्याच्यामध्ये जीवन येतं, आणि तो मेला तरी पण त्याच्यामध्ये जिवंतपणा असतो. तो स्वर्गामध्ये जिवंत राहणार आहे सार्वकालिक. हालेलुया म्हणा. सार्वकालिक जिवंत राहणार आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो की अशी विजय मिळवणारा व्यक्ती, पापावर विजय मिळवणारा व्यक्ती, भ्रांतीचं जीवन जगणारा व्यक्ती, चांगले ते धरून राहणारा, जतन करून ठेवणारा, जागृत राहणारा, तो अशा प्रकारे विजय मिळवणारा व्यक्ती आहे की लक्षात घ्या तो शुभ्र वस्त्र परिधान केलेले असणार आहे. आमेन म्हणा. स्वर्गामध्ये एकाचाही वस्त्र असं एक प्रकारे असं नसणार आहे. सगळ्यांचे सुंदर शुभ्र वस्त्र असणार आहे. हालेलुया. या पृथ्वीवरपेक्षा एकदम चमक शुभ्र वस्त्र असणार आहे. आमेन म्हणा. म्हणून कधी पण देवाच्या लोकांनी चांगले शुभ्र चमचमीत चांगले कपडे घातले पाहिजे. म्हणा हालेलुया. मलकटलेली मेलेल्यासारखी कपडे है ना नाही. म्हणा की आमेन. बोला ना आमेन. म्हणून असं म्हटलेलं पाहिजे जो विजय मिळवतो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही. आमेन. जो विजय मिळवतो त्याला जीवनाच्या पुस्तकात आहे त्याचं नाव. जो जिवंत आहे त्याचं ऑलरेडी जीवनाच्या पुस्तकात नाव आहे. पण जो जिवंतच नाही, मेलेला आहे, त्याचं जीवनाच्या पुस्तकात नाव नाही. हालेलुया म्हणा. बोला हालेलुया. या ठिकाणी म्हणत आहे जो विश्वास होतो, विजय मिळवतो, जिवंतपणा स्वतःमध्ये टिकवून ठेवतो. मंडळी चार्ज मी तुम्हाला सांगत आहे, मेलेल्यासारखं राहू नका, मेल्या जमासारखं राहू नका. देवाच्या राज्यासाठी मंडळीमध्ये जिवंतपणा पाहिजे, आणि मंडळीमध्ये जिवंतपणा असल्यामुळं ती उपयोगाचं मंडळी पाहिजे देवाच्या राज्यासाठी. आणि त्या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव मग परमेश्वर खोडणार नाही, जीवनाच्या पुस्तकात पण त्यांचं नाव राहील. आमेन म्हणा. बोला हालेलुया. जीवनाच्या पुस्तकात त्यांचंच नाव नसणार आहे. जे पश्चातापी जीवन जगत नाहीत, ते पापापासून दूर राहत नाहीत, जे पापामध्ये जीवन जगतात, त्यांचं जीवनाच्या पुस्तकात नाव नसणार. पण जीवनाच्या पुस्तकात त्यांचं नाव असणार आहे जे पश्चाताप करतात, बायबलमधला प्रत्येक शब्द पाळतात आणि आपल्या स्वतःला जिवंतपणामध्ये ठेवतात. आमेन म्हणा. बोला हालेलुया. मी जीवनाच्या पुस्तकातून त्यांचे नाव खोडणारच नाही. लक्ष द्या. खोडलेला असेल तर पुन्हा लिहायला लावा परमेश्वराला. आणि लिहायला लावायला कसं? पश्चाताप करा. जीवन मेलेल्यातून उठा. प्रेज द लॉर्ड. मेलेल्यातून उठा आणि प्रभू प्रार्थनेमध्ये जीवन चला. म्हणजे तुमचं नाव जे होतं खोडलेलं असेल तर ते पुन्हा लिहिण्यात येईल. आमेन. किती वाईट गोष्ट, किती आनंद, किती दुःखाची गोष्ट असेल की नाव होतं पण खोडलेलं आहे की नाही. कुठं तर नाव कॉलेजमध्ये नाव यायचंय, पास झालेल्या लिस्ट येते आणि त्या लिस्टमध्ये पास झालेल्या लिस्टमध्ये असं होतं पण नाव आलेलं होतं पण खोडलंय. किती दुःखाची गोष्ट. आलं होतं पण कसं काय खोडलं बाबा. हालेलुया. आलं होतं खोडलं गेलं माझं, किती दुःख होईल त्याला. आणि मग त्याला अशा प्रकारे दुःख होईल की स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस जातील, ज्यावेळेस जायच्या अगोदर ज्यावेळेस न्याय होईल, न्यायाच्या वेळेस तिथं लिस्ट किंवा नाव असलेलं होतं बाबा, पण ते तू परत मेल्यात जमा झाला, मेलेल्यासारखं जीवन जगला, त्यामुळं तुझं नाव जे होतं जीवनाच्या पुस्तकात ते खोडल्या गेलेलं आहे. आता तुला चान्स नाही. किती दुःखाची गोष्ट असेल. प्रेज लॉर्ड. म्हणून माझ्या प्रियांनो पुढे म्हणत आहे प्रभू, आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्करीन. आमेन. मेलेल्याचं जीवन कसं आहे माहिती आहे? ते लोकांपुढे मी प्रभू येशूचा स्वीकार करत नाही. लोकांपुढे म्हणत आहे मी प्रार्थना करणार आहे. नाही, हे तर प्रभू म्हणतोय
मी पित्यासमोर त्याच्या दूतासमोर मी त्याचं नाव पद करेन. पुन्हा विषय म्हणतो, जो लोकांपुढे सुद्धा लाज वाटून घेत नाही की मी येशूचा आहे, येशूचं नाव घ्यायला लाज वाटत नाही लोकांपुढं, म्हणून प्रभू म्हणाला, जो लोकांपुढं लाज वाटते त्याला नाव घ्यायला किंवा काहीतरी अडखळून वाटतं प्रभू येशूचं नाव घ्यायला, मी पण पित्यासमोर प्रभू येशू म्हणाला आणि दूतासमोर त्याचं नाव मी नाकारेन असं म्हणाला प्रभू. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, पित्यासमोर त्याचंच नाव प्रभू घेणार आहे, पत्करणार आहे, जे या जगामध्ये पृथ्वीवर लोकांसमोर नाव त्याचं घेतील. हालेलुया. मला लोकांसमोर त्याची भक्ती करतील, प्रार्थना करतील, विश्वासाने जीवन जगतील. आमेन. पुढं शेवट आपण वचन वाचत आहोत. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. ज्याला कान आहेत त्यांनी ऐका. आता मेलेले काही लोक आहेत तर त्यांना काय ऐकू येणार आहे? मेलेला ऐकू येतं का? पण जे जिवंत आहे, थोडं तर जिवंतपणा आहे. ज्याला कान आहेत म्हणजे ज्याला कान आहेत तो ऐकू, म्हणजे काय कायला कान नसणार आहेत. मला हालेलुया. काय कायला कान नसणार आहेत, पण ज्याला कान आहे त्यांनी ऐका. हालेलुया. मला आणि जे जिवंत आहे त्यांनी ऐका. मरणाच्या पथास लागले ते सावरून धरा. प्रार्थनेमध्ये उठून उभा राहा. प्रार्थनेमध्ये विश्वासामध्ये उठून उभा राहा. जागृत व्हा. प्रेज लॉर्ड. देव तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहून ठेवेल. बोला हालेलुया. तुम्हाला शुभ्र वस्त्र मिळतील. शुभ्र वस्त्र अभिवचन आहे. स्वर्गामध्ये शुभ्र वस्त्र तुम्हाला मिळण्याचा तो मान तुम्हाला मिळेल. प्रेज लॉर्ड. शुभ्र वस्त्र सोपं नाही, अद्भुत वस्त्र आहे स्वर्गातले. बोला हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आपण वस्त्र घेण्यासाठी, कपडे घेण्यासाठी, किती चांगले कपडे घेण्यासाठी कितीतरी मोठी किंमत मोजतो चांगल्या कपड्यासाठी. हालेलुया. माझ्या प्रियांनो, हे पण शुभ्र वस्त्र प्राप्त करण्यासाठी विजयी जीवन जगलं पाहिजे. असं जीवन विजयाचं जीवन. म्हणून कान असून बहिऱ्यासारखं राहणं बरोबर नाही. म्हणून प्रभूचं वचन सांगतं, आत्मा या काळामध्ये देवाचा आत्ममंडळाला बोलतो आणि आत्मा बोलत आहे तर त्याला ज्याला कान आहे त्यांनी ऐकलं पाहिजे. जो ऐकेल, काय म्हणतात, जो ऐकेल त्याची प्रार्थना देव ऐकेल. आमेन म्हणा. बायबल सांगतं, जो वचन ऐकण्यासाठी कान बंद करतो, प्रभूचं वचन सांगतं की त्याची प्रार्थना सुद्धा मी ऐकणार नाही, त्याची प्रार्थना सुद्धा मी उत्तर देणार नाही. पण बायबलचं वचन सांगतं, जो वचन ऐकतो, देवाच्या आत्म्याची वाणी ऐकतो, त्याची प्रार्थना सुद्धा परमेश्वर ऐकेल आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. देवा तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करू. वेळेस आपले डोळे बंद करूया. आपण आपले डोळे बंद करूया. आपल्या जागेवर उठून उभं राहूया आणि आपलं समर्पण यावेळेस करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. ओ थँक यू जीसस. थँक यू जीसस. Thank you, Jesus. Thank you, Jesus. आपले हात उंच करून मला डोळे बंद करून Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah.
तपासा आपलं जीवन, काय जीवन तुमचं प्रभू येशूमध्ये जिवंतपणा आहे का तुमच्या जीवनामध्ये? काय देवाच्या नजरेमध्ये तुम्ही जिवंत आहात का देवाच्या नजरेमध्ये तुम्ही मेलेले आहात? तर प्रभूने आज वचनामध्ये तुम्हाला सांगितलेलं, जागृत व्हा, मेलेल्यातून उठा, जे मरणाच्या पथास चाललेले आहे ते सावरून धरा, देवाच्या नजरेमध्ये जे अधुरे काम आहे ते पूर्ण करा, देवाच्या नजरेमध्ये जे अर्धवट काम ठेवले तुम्ही ते पूर्ण करा, देवाच्या नजरेसाठी परिपूर्ण जीवन जगा, अर्ध जगासाठी ना अर्ध प्रभूसाठी नको, प्रभूच्या नजरेमध्ये परिपूर्णतेचे जीवन जगा, प्रभूच्या नजरेमध्ये चांगलं परिपूर्ण समर्पण करा, संपूर्ण जीवन प्रभूला समर्पित करा. 50-50 जीवन प्रभू येशूमध्ये जगू नका. अर्ध जीवन जगी आणि अर्ध जीवन प्रार्थनेचं असं नको, अर्धवट नको. प्रभू म्हणतो अपूर्ण नको, माझ्या नजरेमध्ये तुझं अपूर्ण आहे ते पूर्ण करायला सुरुवात कर. हालेलुया. रबा सेखेरे बेरे ओ संता रबा रेखेले ओ शोकोलो बरंदा रबा रबा ओ रतेरे मा संता रबा 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 रबा. देवाच्या दृष्टीमध्ये तुमचे वस्त्र शुभ्र असू द्या, देवाच्या दृष्टीमध्ये तुम्ही निष्कलंक राहा, देवाच्या नजरेमध्ये तुम्ही योग्यतेचं जीवन जगा, देवाच्या नजरेमध्ये जिवंतपणाचं जीवन जगा. हालेलुया. राखाला बा सखाला बा रे रे रे. पश्चातापाचं जीवन जगा, पश्चातापी जीवन जगा. सर्व प्रकारचा दैहिकपणा काढून टाका आपल्यातनं, सर्व प्रकारचा राग द्वेष काढून टाका, सर्व प्रकारचं द्वेष, सर्व प्रकारचा प्रत्येक वाईट अमंगळपणा, व्यभिचारपणा, अशुद्धपणा, जार कर्म काढून टाका आपल्या जीवनाबद्दल आणि चांगल्या गोष्टी स्वीकारा, चांगल्या गोष्टीमध्ये पाऊल टाका, चांगल्या गोष्टीमध्ये चाला. येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे, त्या मार्गामध्ये चाला. येशू ख्रिस्ताच्या मार्गात चाला, जीवंतपणा टिकून राहील. ओ रबसे खेरे रे. येशूमध्ये राहा, तुम्ही रसभरीत राहाल. येशूमध्ये राहा, तुमचं जीवन टवटवीत राहील. येशूमध्ये राहा, तुमचं जीवन फलदायी राहील. येशूमध्ये राहा, तुमचं जीवन आशीर्वादित राहील. येशूमध्ये राहा, तुमचं जीवन स्वर्गाच्या सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये असेल. सेखेरे बारा सेंदे मेरे. येशूमध्ये असल्यामुळे शुभ्र वस्त्र घाला, येशूमध्ये असल्यामुळे निष्कलंक जीवन जगा. आपली वस्त्र, आध्यात्मिक वस्त्र विटाळू नका. प्रेज द लॉर्ड. रबा सेखेरे. हालेलुया, हालेलुया. आजचा देवाचं वाणी, आजची देवाची वचन स्वीकारा येशूच्या नावामध्ये, स्वीकारा प्रत्येकाने येशूच्या नावामध्ये आजचं वचन. संदेरे बा राखोलो सखोरो शंदरे मेरे मेरे मेरे. परमेश्वरा, मी प्रार्थना करतो बाबा, माझ्यामध्ये, माझ्या परिवारामध्ये, माझ्या मंडळीच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू जिवंतपणा असू दे. परमेश्वरा, जे मरणाच्या पथास झालेले आहे सावरून धरण्यासाठी प्रत्येकाचे डोळे उघड, माझे डोळे उघड माझ्या देवा. याच्यात माझ्या जिवंत देवा, आम्ही मेलेल्याच्या मार्गात चालू नये, मेलेल्यांची संगती धरू नये, जिवंत आहे त्यांची संगती धरावी अशी कृपा कर. माझ्या देवाने प्रार्थना करत आहे. ओ सांतारामा हो बरो खोलो बरो. माझ्या पवित्र परमेश्वरा, मी प्रार्थना करत आहे, या मंडळीची तू निवड केली आहे, या मंडळीत तू निवडलेला आहे, या मंडळीमध्ये जिवंतपणा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये दे बाप्पा. या मंडळीमध्ये, मंडळीच्या प्रत्येक परिवारामध्ये मी प्रार्थना करतो परमेश्वरा की प्रभूजी जिवंतपणा दे बाबा. हालेलुया. ओ जेणेकरून जे लोक येतील या मंडळीतल्या जिवंतपणामुळे लोकांचं जीवन बदलू दे, लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार होतील माझ्या देवा, लोकांचं तारण होईल माझ्या बाप्पा. ओ रबा सेंदेरे बा सखाला बारा बारा बारा. या मंडळीमध्ये आम्हा सर्वांना जागृत करण्यासाठी तू सहाय्य कर बाप्पा. मला पवित्र आत्म्याची मदत आम्हाला प्रत्येकाला कर, जागृत होण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. मंडळीतल्या लोकांना पश्चातापी जीवन जगण्यास सहाय्य कर. जे प्रथम जसं स्वीकारलं, ऐकलं, ते टिकून त्याच्यामध्ये राहण्यासाठी मदत कर. आणि प्रभू, गौरवाचं जीवन तुझ्या
जगण्यासाठी मदत कर, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या महिमेसाठी जीवन जगण्यासाठी मदत कर. वस्त्र पण म्हणजे जे लोक घालतील त्या वस्त्रामध्ये सुद्धा देवाचं गौरव पवित्र बाबा तुझी महिमा असावी परमेश्वरा. अशी कृपा प्रत्येकावर कर. सर्व जगीतपणा, सर्व मंडळीतल्या अनेक गोष्टीला मृत्यूपदास येणाऱ्या प्रत्येक गोष्टी येशूच्या नावामध्ये मंडळीत काढून टाक परमेश्वरा. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे सर्व प्रकारचं मृत्यूकडे नेणारी सर्व प्रकारची दुष्टबाधा नष्ट कर येशूच्या नावामध्ये. हालेलुया. सर्व प्रकारची मंडळीमध्ये कीड येशूच्या नावामध्ये सर्व कीड निघून जाऊ दे. येशूच्या नावामध्ये सर्व मृत्यूपणाचा दुष्टात्मा नाबूद कर परमेश्वरा. आणि जिवंतपणा ख्रिस्त येशूच्या नावामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ दे. हालेलुया. संदारावा सेखेरे शपोर बारा विजयी जीवन प्रत्येकाला दे. सर्व लोकांपुढे तुझं नाव पत्करणारा लोक हृदय प्रत्येकाला दे आणि तुझं गौरव दे. तुझं सदैव म्हणजे त्या प्रत्येकाला तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला कर. ही तुझ्याकडे मी प्रार्थना करतो. सर्व मान महिमा सन्मान तुला देतो पिता. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो आणि मागतो पिता. परमेश्वर तुम्हाला आजच्या वचनाद्वारे आशीर्वाद करू.